आगतम स्वागतम आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मित्रमंडळींचं नातेवाईकांचं या ठिकाणी डीके बहुजन सामाजिक संस्थेच्या वतीने आपणा सर्वांच्या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करीत आहे। या ठिकाणी आदरणीय शिवाजी सावंत यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्या ठिकाणी डीके बहुजन सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांच्या ठिकाणी मी सहर आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी डीके बहुजन सामाजिक संस्थेच्या वतीने आपण सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहे। लग्नविधीच्या सोहळ्याला आलेल्या सर्व आमंत्रित निमंत्रित पाहुणे मंडळी मित्रमंडळी बौद्ध उपासक उपासिकांनी ताबडतोब त्यांच्या समोर उपस्थित राहायचं आहे। या ठिकाणी लग्नविधीच्या सोहळ्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होत आहे। तर आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे कृपया करून सर्वांनी त्यांच्या समोर उपस्थित राहायचं आहे। स्वागतम स्वागतम। आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सोलापूर उत्तरचे विद्यमान आमदार व माजी पालकमंत्री आयुष्यमान विजय मालक देशमुख यांचे या ठिकाणी आगमन झाले। त्यांचं मी डीके मागासवर्गीय संस्थेच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो व त्याचप्रमाणे उमेदवारांना शुभाशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या सर्व नेतेगण पाहुणे मंडळी आप्तिष्ट यांचं मी डीके मागासवर्गीय बहुजन सामाजिक संस्थेच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमच्या सर्वांचे लाडके आमदार माननीय सन्माननीय विजय मालक देशमुख, त्याचप्रमाणे प्राध्यापक माननीय शिवाजी सावंत सर यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या या ठिकाणी सारिकाताई कसबे यांच्या प्रतिमेस त्याचप्रमाणे 2024 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे उत्सव अध्यक्ष माननीय सन्माननीय कुमारभाई मोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। आजच्या कार्यक्रमाला आनंद जाधव भाजप नेते आणि विनायकजी विटकर मेंबर यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत। सर्व जमलेल्या पाहुण्यांना विनंती करतो की सालाबाद प्रमाणे आम्ही जो सामुदायिक सोहळा करत असतो त्याचाच हा भाग म्हणून हा सोहळा साजरा करत असताना कसबे कुटुंबावर जो गेल्या वर्षी दुःखाचा ढोंग कोसळला, ज्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या आधारस्तंभात माझे भाऊ दशरथजी कसबे तरी यावर्षी सर्वधर्मीय सामुदायिक सोहळा संपन्न करायचा का नाही थोडा आम्ही संभ्रमात होतो आणि बऱ्याच जोडप्यांनी या ठिकाणी नाव नोंदणी केली होती। कमीत कमी 50 ते 60 जोडप्याची नाव नोंदणी झाली होती, पण आम्ही असं ठरवलं की यावर्षी करायचं की नाही करायचं नाही। याच्यामध्ये शेवटी दशरथभाऊ कसबे यांनी म्हणलं दुःख जरी कसबे परिवाराला झाला असेल तर आपण हा सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्याचा जो उत्साह आहे आणि जो कार्यक्रम आहे तो खंडित न करता अखंडित चालू ठेवायचा आणि त्यानंतर त्यामुळे आजच्या ह्या 7 वधूवरांच्या रेशीमगाठी आपण या ठिकाणी बांधत आहोत। आणि मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस, त्याचप्रमाणे जगाला शांतीचे संदेश देणारे महाकवी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेंना दीप धूप पुष्प अर्पण करावं आणि हा सर्वधर्मीय सामाजिक सोहळ्याला सुरुवात होत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी। आजच्या सर्वधर्मीय सामाजिक सोहळ्याला
प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक शिवाजी सावंत सर, त्याचप्रमाणे आमचे सोलापूरचे लाडके आमदार तथा माजी पालकमंत्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्रीयुत आयुष्यमान नामदार विजयकुमारजी देशमुखवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे अण्णाप्पा काळदे हायस्कूलचे प्राध्यापक प्राचार्य, आम्हाला त्यांचं दरवर्षी सहकार्य लाभतं. पाटील सर, कृपया अभि बारशिंगे बाजूला घ्या, सगळे साईडच्या लोकांना बसू द्या. बोला की ऑर्डरला. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना विनंती की 3 वेळा वंदन करायचं आहे आणि त्यानंतर हा विवाह सोहळा संपन्न होईल. लावतो, थांबा तुम्हाला एक 10 मिनिट. अरहंपी सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. साकातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि. अहं वंदामि सपदा. उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि यानंतर आयुष्यमान बोधाचार्य विशालजी गायकवाड यांनी पुढील मंगल परिणय सोहळा या ठिकाणी सुरू करायचा आहे अशी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आजचा हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत असताना आजच्या ह्या कार्यक्रमाला खास करून प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लागलेले सोलापूर उत्तरचे विद्यमान आमदार व माजी पालकमंत्री आयुष्यमान विजय महाराज देशमुख यांचा सत्कार गौतमजी कसबे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभलेले प्राध्यापक माननीय शिवाजी सावंत सर, हॅलो. हा बोला की. हॅलो, मी सर्वांना विनंती करतो हा इथं की order आज लागली बघा. कालचा जो प्रसंग ते- सोलापूरवरती हॅलो. आलेला की सोलापूरमधील हा, बहुजन order समाज पार्टीचे हा इथं जरा केंद्रीय नेते डीकेचं ते हे व्यवस्थित. स्वाभिमान नेते राहुलजी सरवंत साहेब यांना हा सकाळी येऊ का? हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचं त्या ठिकाणी तुम्ही किती वाजता जातो का? निधन झालं. तरी त्यांच्या निधनानिमित्ताने येतो, घ्या. आपण सर्वांना विनंती करतो की 2 मिनिटं जागेवर उभा हा राहून हा फोन लावतो बघा. काल कधी दिवंगत राहुल सरवंत साहेबांना आपण हा आदरांजली व्हायचं. लेकरं शांत राहायचं आहे, मुलांना शांत करा. 2 मिनिट शांत राहायचं उभा राहा सर्वांनी. चालू आहे चालू आहे. या ठिकाणी आपल्या सोलापूर शहरातील बहुजन समाज पार्टीचे स्वाभिमानी नेते व केंद्रीय नेते कालगती दिवंगत राहुलजी सरदेसाहेब यांचं काल आकस्मिक निधन झाल्याने आपण त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. तरी मी आता पुढील कार्यक्रम सोलापूरतील बोधाचार्य आयुष्यमान विशालजी गायकवाड यांना विनंती करतो की मंगल परिणय सोहळ्यात त्यांनी सुरुवात करावी. हॅलो. हॅलो, कृपया करून सर्वांनी शांत राहायचं आहे. या ठिकाणी लग्नविधीच्या सोहळ्याला सुरुवात होत आहे. वधूवराने गुडघ्यावर बसून घ्यायचं आहे. गुडघ्यावर बसून घ्या. नाही ना, आहे ना जागेवर सोडा. फुलं जागेवर सोडा. थोडा फुलं जागेवर.
कृपया करून सर्वांनी शांत राहायचं. या ठिकाणी लग्नविधीच्या सोहळ्याला सुरुवात होत आहे. वधूवराने हात जोडायचा आहे. हात जोडा. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं, मित्रमंडळींचं आणि नातेवाईकांचं या ठिकाणी DK बहुजन सामाजिक संस्थेच्या वतीने आपण सर्वांच्या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करीत आहे आणि आजच्या या लग्नविधीच्या सोहळ्याला सुरुवात करीत आहे. सुखो बुद्धानुपादो सुखा सततम देशना सुखा संघर्ष सामग्री समगानक तपोसुको. विश्व कल्याणाचा मध्य मार्ग दाखवणारे महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राजघटने शिल्पकार विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी प्रथमतः पंचांग प्रणाम करतो आणि आजच्या या लग्नविधीच्या सोहळ्याला सुरुवात करतो. आमंत्रित निमंत्रित पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, बौद्ध उपासक उपासिका, बंधू आणि भगिनो, आज या ठिकाणी DK बहुजन सामाजिक संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाने 2500 वर्षापूर्वी मानवाच्या कल्याणाकरिता, मानवाच्या सुखाकरिता त्रिशरणाने पंचशील दिले आहे. त्रिशरण पंचशील पुण्यशील, पवित्रशील, कुशलशील आहे. प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये, प्रत्येक स्त्री पुरुषा जीवनामध्ये त्रिशरण पंचशील अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून या मंगल प्रसंग, पवित्र प्रसंगी या ठिकाणी वधूरास मी त्रिशरणाने पंचशील देत आहे. वधूराने वंदन करायचं आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. उठून उभं राहायचं आहे. त्रिशरण पंचशील मी अगोदर म्हणेन, माझ्या बरोबर सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये एका स्वरामध्ये म्हणायचं आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि. द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तदीयं बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. तदीयं धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. तदीयं संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि, पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि, अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु
मोसावाचारा वेरमणी सिक्कापदं समादियामि मोसावादा वीरमणि सिक्कापदं समादियामि मोसावादा वेरमणी सिक्कापदं समादियामि सुरामेरय मज्जपमाददाना वीरमणि सिक्कापदं समादियामि रामेर्यमज्जपमादठाना वेरमणी सिक्कापदं समादियामि साधु 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 थोडं मागे सर्वांनी शांत राहायचंय नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स वन्नगन्धं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्सं श्रीपादसरोर्रे पूजे बुद्धं कुसुमेनं अनेन भुय्येन मेधेन लभामि मोक्षं कोपं विलायति यदा इदं मे कायो तथा याति विनाशभावन् घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना तिलोपदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकायो वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना हङ्गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मादिसङ्गं सुगततमवा धातु धातु गप्पे लङ्कायं जम्बुदिप्पे चित्तसुपर्वरेणागुलोके चतुर्भे कप्पेति बुद्ध सविप्ते सकलदर्दिशे केशलो माविधातु वन्दे कप्पेति बुद्धं दशलबोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बं सपदानेषु पठितं कार्तिकधातु महाबोधि बुद्धरोगं सकलं सदा सकलं विच्छं ज्ञानं देवरूपं सञ्जीवा निबलक्षपुगप्रकौशं गौरवर्णं सुखाय अभयचित्त निभयकामं श्रुतं सुभेमं वरराज्यं सुरनेतं भीमरावं स्मरामि भीमरावं स्मरामि भीमरावं स्मरामि दिव्य प्रबंधतो साधु वरदानतो अद्य कुलभूषणतो भीमराजा सकल विद्यापदी ज्ञान संगती चांद्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रतडा सौजन उद्धरा भगवंताम सागरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्ररिता करी अबला हरिवरी रोध रूपा मुक्ति पद कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजळगती का मार्ग साजा राष्ट्रनाकृती शोभते भारती महामानव बोलती बोधिसत्व बोलती विश्वरत्न बोलती सार्थ संज्ञा शरणबुद्धास श्रद्धम्मास शरणसंगासमी भीमराजा 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 वधूराने फुले सोडायचं आहे फुले सोडा थोडंसं हां या साईड एक आलोच लगे एक फिरतो आहे त्या जागेवर उभं राहायचं आहे एक थोडं वधूराने आहे त्या जागेवर उभं राहायचं आहे हा गुडघ्यावर बसून घ्या वंदन करा बुद्धं नमामि वंदन करा धम्मं नमामि संघं नमामि हात जोडायचा आहे नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स विभक्ति परिवार सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय वैदिकायुधायकं सब दुःखा विनाशाय वनिर्वाण शांतिके
वंदे अनुगंगत्वा परितां वृत्तमंगलम् समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सत्यं मामरासो शृण्वन्तु स्वप्नमोक्षदं धम्मं सबलङ्कारं ऐं वेदान्तं धम्मं सबलङ्कारं ऐं वेदान्तं धम्मं सबलङ्कारं ऐं वेदान्तं ये सन्ता चित्तादि शरणं शरणं येनं लोकं देवा भूमा भूमाच देवा गुण गण गहना व्यावतं सबकालं ये देयं देवा वरकनमेरो राजवसन्तो सन्तो सहन्तो मुनिवर वचन सुमग्गं सभेर्जगवालेषु एखा देवाच ब्रह्मणो यमिगतमयता समसम्पत्ति साधकान् सभेद अनुमोदित्वा समग्रा शासनरता ममकारिता होन्तु अर्घन्तु विषेदतु सासलोकजोड्यो भवतु सप्पदा सासलोकज देवा रक्षन्तु सप्पदा शुद्धिष्कन्तु सभ्ये परिवहारयन्तु नो आनिन्ना सोमना होन्तु सभ्ये यादिवे राजितो वा चोरस्तो वा अमनस्तो वा अमनस्तो वा अगीतो वा उदकतो वा पिचास्तो वा आनगतो वा कंटकतो वा नकगतो वा जनपदरगतो वा असदम्मतो वा आसितो वा समस्तो वा चंडात्य समिकिरो कुकरिमणि सबली पाचराच नाना वैतो वा नाना रोगतो वा नाना वदतो वा सब्दे अर्कंतो ग्रहंतो बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि वधोराने उठून उभं राहायचं आहे वधोराने उठून उभं राहायचं आहे एकमेकावर तोंड करा एकमेकावर तोंड करायचं आहे एकमेकावर तोंड करायचं आहे एकमेकावर तोंड करा हात जोडा कृपया करून सर्वांनी शांत राहायचं आहे या ठिकाणी वधोराच्या मी प्रतिज्ञा होऊन घेत आहे या ठिकाणी बौद्ध उपासक व बौद्ध उपासिका यांच्याकडून या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी मी प्रतिज्ञा होऊन घेत आहे वधोरांना विनंती आहे माझ्या पाठोपाठ मोठ्या आवाजामध्ये माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे अद्येच धम्मेच कामेच नातिचरामे द्वितीयं ते अद्येच धम्मेच कामेच नातिचरामे तदीयं ते अद्येच धम्मेच कामेच नातिचरामे आम्ही तथागत सम्यक संबुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून उपस्थित जनसमुदाय व बौद्धाचार्य यांच्या समोर अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही धार्मिक सामाजिक वैवाहिक नीतिनियमाचे कधीही उल्लंघन करणार नाही आम्ही एकमेकाचा पती पत्नी म्हणून स्वीकार करीत आहोत तरी इथे जमलेल्या सर्व जणांस जाहीर असावे जय भीम नमो बुद्धाय संयोजकांना विनंती आहे या ठिकाणी वधूवरांना हार द्यायचा आहे संयोजकांना विनंती आहे वधूवरांना हार द्यायचा आहे कृपया करून सर्वांनी उठून उभं राहायचं आहे सर्वांना विनंती आहे कृपया करून उठून उभं राहायचं आहे कृपया करून सर्वांनी शांत राहायचं आहे सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्या मी जयमंगल अष्टकर्त्या शेवटच्या वेळेस नरोसवयमने मी जयमंगल अष्टकर्त्या शेवटच्या वेळेस नरोसवयमने त्याचप्रमाणे तुम्ही या देवचित्र चांदवार फुलांचा वर्षा करून टाळाच्या गजरामध्ये आशीर्वाद सेवेचे द्यायचं आहे सर्वांना विनंती आहे कृपया करून सर्वांनी शांत राहायचं आहे मी जयमंगल अष्टकर्त्या शेवटच्या वेळेस नरोसवयमने त्याचप्रमाणे तुम्ही या देवचित्र चांदवार फुलांचा वर्षा करून टाळाच्या गजरामध्ये आशीर्वाद सेवेचे द्यायचं आहे
డికే బాస్ వచ్చినట్టు కనిపిస్తుంది ఏయ్ ఇట్లా తీసుకుంటాం पब्लिक राहते इथला वస్తుంది पब्लिक केशरी लक्षदा घेतो की फिरवतो की पूर्ण कमी घेतो हा सर्वांनी शांत राहायचं आहे. येते मी जयमंगल अष्टकांच्या शेवटच्या वेळेस नरोसभय म्हणेन त्या दरम्यान वेळा नियोजित रचनांवर फुलांचा वर्षा करून टाळ्याच्या गजरामध्ये आशीर्वाद सभेचे जायचं आहे. बाहून सासवित सावधांतं गिरमेक उदित घोरसेन मारं दारादिदम्म विधिना जितवामनिंदो तां ते दसा भवतु ते जय मंगलानि माराद्रेक मुजित संपरत्ति घोरान् बनानमगयत्तयकं कान्ते सुदन्त विधिना जितवामनिंदो तां ते दसा भवतु ते जय मंगलानि नानागिरी गजरं अतिमत्तभूतं दावाक्यशाक्रमसिनो सुदारुणान्तं मेदं बुसेक विधिना जितवामनिन्दो तां ते दसा भवतु ते जय मंगलानि ओगीत खड्गमति हस्त सुदारुणान्तं दावन्ति योजनं पदपुरिमानवन्तं इति विषेण खतमनो जितवामनिन्दो तां ते दसा भवतु ते जय मंगलानि आत्वानि कट्टमदरं विनीया चिंचाय दुट्टवचनं जनकाय मध्ये शान्ते निसोम विधिना जितवामनिन्दो तां ते दसा भवतु ते जय मंगलानि राज्यमिहाय मदिसत्यक्वादकेन्तु वादाविरो पतिनं अतिअन्तभूतं वैयापदीपजलितो जितवामनिन्दो तां ते दसा भवतु ते जय मंगलानि नन्दोपनन्दं वेत्ति महेत्ति पुत्तिर्नमापयन्तो विद्युपदेश विधिना जितवामनिन्दो तां ते दसा भवतु ते जय मंगलानि दुर्गाय दिट्टि भुजनसुदट्टान्तं ब्रह्माजितिमित्ति बगामिहान याना गदेन विधिना जितवामनिन्दो तां ते दसा भवतु ते जय मंगलानि. वधूने हार घालायचा आहे. वधूने हार घालायचा आहे. वधूने हार घाला. वधूने हार घाला. हा वधूने हार घालायचा आहे. हा नवरीने हार घालायचा आहे. हा यदा विबुद्धंगे मंगलाष्टगाता यो वाचको दिनदिने सरते मदन्ति विद्वानि सुवद्वानि भोगं सुखं हार घाला अधिक्यमेयो नरोस पय्यो साधु 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 डीके बॉस भवतु सुमंगलं रक्षन्तु सप्पदेवता समबुद्धानुभावेनां सदा सोऽन्ति भवन्तु ते. भवतु सुमंगलं रक्षन्तु सप्पदेवता समधम्मानुभावेनां सदा सोऽन्ति भवन्तु ते. भवतु सुमंगलं रक्षन्तु सप्पदेवता समधम्मानुभावेनां सदा सोऽन्ति भवन्तु ते. इजिदं मजिदं धैर्यं जिह्वदेव समेजितो सभ्ये मृदङ्गप्प चन्दो पन्नोरसवेता आयोरग संपत्ती देवच निर्माण संपत्ती विनाते समेजितो. तुमच्या मनातील आशा आणि आकांक्षा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण तुम्हाला सदा आरोग्य सदा सर्वदा निब्बाण असं सुख मिळो. आपण सर्वांना आजच्या लग्नदिनीच्या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल मी या ठिकाणी डीके बोलजी सामाजिक संस्थेच्या वतीने आपण सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा लग्नदिनीचा सोहळा शरणोदय गाजराने समाप्त होईल. नाट्यमे शरणंगायं बुद्धो मे शरणं वरं येतेन सज्ज वच्चेन होतु मे जय मंगलम्. नाट्यमे शरणंगायं धम्मो मे शरणं
वरम वेदेन सज्ज वज्जेन होतु मे जय मंगलम नाट्य मे शरणं गायन् संघो मे शरणं वरम वेदेन सज्ज वज्जेन होतु मे जय मंगलम साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वदामि सर्वदा जय भीम नमो बुद्धाय. शूटिंग इकडे आहे. काढायला सांगितलं सगळं ए टू झेड घेतलं काय टेन्शन नाही. या ठिकाणी आजच्या लाईव्ह नाही रेकॉर्ड नाही. या ठिकाणी आपल्या उत्तर सोलापूर शहराचे विद्यमान आमदार माननीय सन्माननीय विजयभाऊ देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय सन्माननीय आनंददादा चंद्रशिवे यांनी कृपया स्टेजवर यायचे. या ठिकाणी मी आपले लाडके आमदार विजयभाऊ देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी नियोजित उमेदवारांना शुभ आशीर्वाद द्यायचे. त्यांचंच आहे सगळं. असं आहे नाही सांगितलं काढायला कसं सांगितलं जेवढं होईल तेवढं काढ म्हणलं असं सांगा असेल ते सिलेक्ट करून हे करू. बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आजच्या या सामुदायिक विवाहाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय सावंतजी सर व तसेच DK बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ दशरथजी कसबे साहेब, गौतमजी कसबेजी, या इथं उपस्थित असलेले सगळे मंचावर उपस्थित असलेले सगळे नगरसेवक, मुकुंदनगरचे ज्येष्ठ नागरिक जनार्दनजी शिंदे साहेब, उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले सगळे या लग्न कार्याला आपण आशीर्वाद देण्यासाठी आलेले सगळे शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले सगळे बंधू भगिनींनो, सामाजिक संस्थेच्या वतीनं वर्षभर काम चालू असतंय आणि वर्षभर अनेक या सर्वसामान्य लोकांना गोरगरिबांना ज्या लोकोपयोगी कामं असतात ते DK सामाजिक संस्थेच्या वतीनं वर्षभर सुरू असतात. दर्शनजी कसबे असू द्या, गौतमजी कसबे असू द्या, या भागातील मुलांच्या शाळेचा प्रश्न असू द्या किंवा त्यांच्या शाळेचा पाठपुस्तक असू दे किंवा त्यांना काही अडचण आलं त्यांना ड्रेस शाळेचे गणवेश असू द्या किंवा अनेक गोष्टी ज्या काही कुठलंही सण आलं किंवा सगळ्या धर्माच्या ज्या सोबत लोकांना सोबत घेऊन त्यांच्या जयंती साजरी करण्यात येतो. आणि आपल्याला माहित आहे गेल्या वर्षी त्यांच्या घरात दुर्घटना झाल्यामुळं या वर्षी थोडे लहान प्रमाणात त्यांनी आज नियोजन केलेलं आहे. आज फक्त 7 विवाह त्यांनी सामुदायिक विवाह ठेवलेले आहेत आणि या विवाहाच्या निमित्तानं आपलं प्रथा तुटू नये गेले 20 वर्षाचा जो सातत्यानं त्यांनी आपल्या या लग्न कार्य केलं जात आहे. सर्वसामान्य लोकांना आपल्या सुखी जीवन जगण्यासाठी त्यांचं जोडपे त्यांना मुक्तमध्ये सगळ्या लग्नाचं साहित्यापासून सगळं कामं केले जातात आणि एक प्रकारचा या सर्व जोडप्यांना आपलं हजारो रुपये लाखो रुपये खर्च त्यांनी वाचवून त्यांच्या पुढील संसारासाठी त्यांनी हातभार लावतात. खरंच DK बहुउद्देशीय संस्थेचे आपले संस्थापक दशरथजी कसबे यांचं मी खरंच आभार मानतो व आजच्या या लग्नाच्या निमित्तानं सगळ्या वधूवरांनाही शुभेच्छा देतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहिलात. लग्न कमी असलं तरी संख्या तेवढीच आहे, ही महत्वाचं आहे. कारण DK बहुउद्देशीय संस्थेचे आपल्या या संस्थापकांना आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा वधूवरांना देण्यासाठी आलाच आहात पण त्यांच्या कार्यालयी शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं आलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांनाही मी आभार मानून 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मालक. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करून सर्वांनी समोर थांबायचं आहे आणि एक सुंदर असा फोटो घ्यायचा आहे. खाली दाबायचं. एक मिनिट दोघांना घ्या. नाही 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 तसं नाही. बसलेले वरचे नाही तसं नाही. पहिला सगळ्यांचे यांचे घेतो. हे बघा सर झूम करतो. गेले सगळे.
नाही घेतलो की ते पहिलं थांबलेलं घेतलो की त्यांनी जे पहिलं थांबले होते ना ते पहिला घेतलो. हां ओके स्टॉप करतो. कोणाच्याही त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. लहान मुलगी आहे स्टेजच्या डाव्या साईडला लहान मुलगी आहे इकडे. हॅलो. सर्व उपस्थित पाहुणे मंडळी आपलीच नातेवाईक त्याचप्रमाणे नागरिक कळते की या लग्न समारंभानिमित्त जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. आजच्या मंगळ सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले हॅलो बाबा बोला की. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लागलेले काय आपल्या हो? उत्तर हॅलो लाडके आमदार माननीय सन्माननीय विजय मालक देशमुख बरं. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे धडाडीचे कार्यकर्ते प्राध्यापक शिवाजी सावंत सर चालू आहे, व चालू आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं मी निके वतीनं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. SR. Bashi.